त्याला किमान एक गोष्ट तरी त्यांनी मान्य केली की जे आम्ही मांडलेला मुद्दा हा रास्त होता आणि आपण बघत असाल की निवळ आम्ही नाही तर मराठीवरती प्रेम करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या पक्षातली लोकांची पण ही भूमिका आहे. दादा आपल्या स्वभावाप्रमाणे परखटपणे बोललेले आहेत आणि मला असं वाटतं याचं स्वागत करायला काही हरकत नाही. आणि म्हणून आम्ही पहिल्यापासूनच बोलत होतो निवळ ही धास्ती या मोर्चाची नाही परंतु सर्व मराठी माणसांची ही धास्ती आहे. आणि जर तशातला निर्णय झाला तर त्याचं स्वागत करायला काही हरकत नाही, परंतु ते काय करणार आहेत नेमकं हे महत्वाचं आहे. कारण ते बोलताना सरकार बोलताना एक बोलतोय करताना एक करतोय. तुम्ही जर जी आर जर बघितला असेल तर अनिवार्य हा शब्द याचा अर्थ काय होतो, याचा अर्थच असा होतो की अप्रत्यक्ष ही सक्ती करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून मला असं वाटते की याबद्दलचा सुतवाद जरी त्यांनी केलं असेल तरी देखील एक उपमुख्यमंत्री बोलतायत दुसरे उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाहीये. आणि राज्याचे मुख्यमंत्री गेल्या आठवड्यामध्ये बोलत होते की बाबा मुद्दा एक आणि मोर्चे दोन. आता मुद्दा एक आणि मोर्चा एकच त्याच्याबद्दल काहीच बोलायला तयार नाहीये. याचा अर्थच असा आहे की जे त्यांचे जे असलेले लोक आहेत हे दिशाहीन करण्याचा प्रयत्न करतायत आणि मूळ विषयावरून बगल देण्याचं काम या निमित्ताने करण्याची त्यांची जी भूमिका आहे. आणि हा मुद्दा हे आज आला हे असं म्हणतायत त्याला कारणच असं आहे की जी आर त्यांनी काढलेलं आहे की आम्ही काढलेलं नाहीये. मग आमच्यावर आरोप केला जातोय तर तुम्ही ज्यावेळी होता त्यावेळी हे जी आर. आता कुठच्याही सरकारमध्ये मी प्रशासनाचा एका काळामध्ये मी भाग भाग होतो की प्रशासनामध्ये कॅबिनेटमध्ये कुठच्याही प्रकारे जर एक सब कमिटी केली तर सब कमिटीचा अहवाल आल्यानंतर तो अहवाल आपण स्वीकृत करतो, परंतु तो अहवाल मान्य करायचं का अमान्य करायचं याची कॅबिनेटमध्ये चर्चा होते. कॅबिनेटनी तो जर अहवाल मान्य केला तरच मग त्याची इम्प्लिमेंटेशन होते. आणि 2 मिनिटासाठी आपण पकडून चलू तसं तो झालंच नाही, पण झाला असता त्याची जी आर कुठे किंवा त्याचं काय म्हणणं आहे. मग आजच हे करण्याची गरज का लागलेली आहे आणि हे आपल्याच राज्यामध्ये का का तामिळनाडूमध्ये ते या गोष्टी बोलत नाही, का केरळामध्ये भारतीय जनता पार्टीची ही भूमिका नाही आहे, का गोव्यामध्ये ही त्यांची भूमिका नाही आहे. म्हणजे जिकडे प्रांताशी संबंधित जिकडे त्यांना फायदा होईल त्याचा तो लाभ घेण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हणून हा मुद्दा हा काही विरोधी पक्ष म्हणून आम्ही उपस्थित केले नाहीये. हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेला आहे. आणि तुम्ही बघता आता जर तुम्ही बघितलं असेल काहींचे तर आता व्हिडिओज पण व्हायला लागलेत की हिंदीची सक्ती झाली तर माझा लोचा होईल असे काही लोक बोलायला लागलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की वो ही संपूर्ण जो प्रकरण जो आहे त्याला दिशाहीन करण्याचा प्रयत्न कदाचित अजितदादांच्या वक्तृत्वावरती असेल. आणि फेस सेव्हिंग ज्याला म्हणतो आपण आणि कुठेतरी आपली भूमिका सरकारची भूमिका आम्ही पण आहोत या भूमिकेवरती हे दाखवण्याचा केवळवाणी प्रयत्न असेल. आणि म्हणून कॅबिनेटमध्ये हे डिसिशन जर त्यांनी जर घेण्याचं काम केलं औपचारिक किंवा अनौपचारिक तरी देखील मला असं वाटते या या त्याचा जी आर काय येणार आहे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आमची पहिली मागणी आहे की ही जी आरच रद्द केलं पाहिजे. आणि आज तुम्ही बघता की संपूर्ण राज्यभरामध्ये या जी आरची होळी यासाठीच करण्याचा निर्णय पक्षाच्या वतीने आम्ही घेतला. 100% धास्ती धास्ती तर त्यांना वाटतेच. निवळ 2 ठाकरे एकत्र येत नाही तर मराठीच्या मुद्द्यावरती सर्व राजकीय पक्ष जे जे लोक या मराठीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी काम करतायत ते सर्व एकत्र येत आहेत. आणि ही मूठ ही जोडली जाते त्याची धास्ती त्यांना तर आहेतच आहे. पण सर एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः सरकारमध्ये आहेत, जबाबदार नेते आहेत. ते स्वतः पहिली ते चौथी हिंदी सक्तीकरण नको म्हणून भूमिका मांडतायत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गप्प आहेत. एकनाथ शिंदे कुठेतरी दिल्लीला सरेंडर आहेत का या सगळ्या भूमिकेत? हेच तर माझं म्हणणं आहे का ते गप्प काय. स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार घेणारी लोक बोलत नाहीये. त्यांच्या मंत्री काय बोलतात हे मी बोलायची गरज नाही. त्यांचे मंत्री तर चांगला नेता होण्यासाठी काय केलं पाहिजे हे धडा देत आहेत आणि ते क्रायटेरिया पण तुम्ही सन्मान्य राणे साहेबांचा बोलून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. दुसरे हे बद्दल जराही शब्द काढत नाही. ते जाऊन सन्मान्य राज ठाकरेंना भेटतात आणि सांगतात का मी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण मी समाधान केलं नाही. आणि जे कालपर्यंत जे आमच्यावरती टीका करत होते कालपर्यंत ते ज्यांच्याकडनं सल्ले घेत होते आता त्यांनी सांगावं का ते बोलतात ते रास्त गोष्ट नाहीये. ही स्पष्ट भूमिका आहे की कुठेही देखील आपसामध्ये सूत्रता नाहीये. आणि हे सूत्रता असलं जरी देखील दिल्लीवरून जो आदेश आलाय त्याची अंमलबजावणी करण्याचा बीजेपी करतायत आणि त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चूप बसून मराठीची गळचेपी केली जाते असं स्पष्ट होतंय. सर आता तुम्ही
की नारायण राणेंच्या संदर्भात मंत्री भरत गोगावले खळबळजनक वक्तव्य केले की खून करून दरोडे घालून धमक्या देऊन केसेस देऊन अंगावरती नारायण राणे एवढ्या उंचीवरती गेले. मर्डरचा उल्लेख केलेला आहे. त्या मर्डरचा उल्लेख काही वर्षांपूर्वी स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी नारायण राणेंच्या संदर्भात केलेला होता आणि तेच आता वक्तव्य जे आहे ते गोगावले करताना आले. भरत गोगावलेनं मला असं वाटते प्रमुख प्रवक्ता मंत्रिमंडळाचा केलं पाहिजे आणि मला असं वाटते 100 दिवसाचा जो अहवाल आला त्यात पहिला शीर्षामध्ये त्याची सुरुवात त्यांनी केली पाहिजे की बा या 100 दिवसामध्ये या सरकारने काय मिळवलं आणि काय क्रायटेरिया राजकारणातल्या लोकांना आहेत. अर्थात भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर यांनी याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली. आता त्यांना ते प्रकार उत्तर देत आहेत कारण तुम्ही बघता की काही करून घेऊन या अगोदर आमदारांमध्ये ज्या एका प्रकारे सरकारच आहे की नाही त्याचं अस्तित्व आहे की नाही असं केलं जात होतं. आपण अनेक आमदारांना बघितलं असेल की तुम्ही या हातपाय तोडा मी बसलोय तुम्ही तुमचा टेबल जामीन करायला. अशी माणसं आपण गेल्या अनेक वर्षामध्ये बघितलेली आहेत आणि ह्याचाच खऱ्या अर्थाने सुतोवाच त्यांनी केला असावा. आज गिरणी कामगारांचं पण एक शिष्टमंडळ महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना भेटणार आहेत. माननीय विरोधी पक्ष नेते दानवे साहेबांबरोबर 8 गिरणी कामगार संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा 9 जुलैला राणीबाग ते आझाद मैदानमध्ये नेऊन जाण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि या सर्व मोर्चासाठी कालच पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर बैठक झाली. त्यांनी तत्वतः या मोर्चाला येण्याचा कबूल केलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातल्या नेत्यांनी पण देखील या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि पाठिंबा द्यावं यासाठी आमचा हा शिष्टमंडळ माननीय विरोधी पक्ष नेते दानवेजींच्या माध्यमातून आम्ही भेटण्याचं काम आम्ही करणार आहोत. निलेश राणे असं म्हणतात की विभागा गटामध्ये जेवढी शिवसैनिक राहिलेले आहेत ते सगळे उदय सामंत यांचे लाभार्थी आहेत. लवकरच हे सगळी लोक जे आहेत की आमच्या उदय सामंतच आमचे लाभार्थी होते. आता लाभार्थी असताना लाभ इकडनं घेतला आणि दुसरा लाभ दुसऱ्याला दिला तर त्यांना त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. पण मला असं वाटते की ज्यांना जायचं आहे त्यांच्या काही राजकीय अडचणी असू शकतात, सामाजिक अडचणी असू शकतात किंवा काही वेगवेगळे प्रकरणामुळे त्यांना तो निर्णय घ्यावा लागतोय आणि त्यांना लकलक बरं. परंतु एक गोष्ट नक्की आहे की कितीही जरी गेले तरी देखील आज पूर्ण ताकदीने राज्यभरामध्ये आम्ही उभे आहोत आणि आगामी काळामध्ये तो चित्र अजून स्पष्ट आपल्याला होईल. जो आहे तो आज सरकारने रद्द वगैरे केला तरी तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात का? आणि 2 ठाकरे बंधू हे आंदोलनापुरता नव्हे तर पुढच्या राजकीय भविष्याकरता एकत्र येतील. आता कुठलाही राजकीय अजेंडा नाहीये. एकच एजेंडा आहे मराठीच्या हिताचं रक्षण करणे. त्यासाठी उद्या समजा सरकारने GR मागे घेतले, मोर्चा काढायचे की नाही काढायचे दोन्ही प्रमुख नेते ठरवतीलच. परंतु त्या एकच विषयासाठी आम्ही एकत्रित आलेलो असे नाहीत. मराठीवरती अन्याय करणारे अनेक विषय आहेत. जसं मी सांगितल्याप्रमाणे गिरणी कामगारांचा मोर्चा आहे 9 तारखेला. तर जसं आज आम्ही महाविकास आघाडीच्या घटकांना भेटणार आहोत तसं गिरणी कामगार सन्मान्य राज ठाकरेंना पण भेटणार आहे. असंही असू शकतो की ज्या मराठी माणसांनी महाराष्ट्राच्या संयुक्त लढामध्ये आणि ज्या गिरणी कामगारांनी या मुंबई वाचवण्यासाठी मोठं योगदान दिलं, बलिदान दिलं, त्यांच्या आज घराच्या प्रश्नावरती कदाचित तेही तिकडे एका व्यासपीठावरती तुम्हाला दिसतीलच. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.